हॅलो, नमस्कार. सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मी मस्त मजेत आहे. तर आज आहे रविवार. तर आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली. तर मी किचनमध्ये न जाता मला असं मस्त खमंग नाश्ता खायला मिळालेला आहे सकाळी. बापरे, मस्त खमंग. आणि खरंच खूप छान ढोकळे बनवले होते. जेव्हा जेव्हा ते काहीतरी बनवतात ना, तेव्हा तेव्हा खूप छान त्याची टेस्ट असते. त्यांच्या हातचं खूप छान होतं. आणि काय होतं ना, रोज रोज माझ्याच हातचा नाश्ता, माझ्याच हातचं जेवण करून मलाही थोडं बोर झाल्यासारखं होतं. मधून असं काही खायला मिळालं कोणाच्या हातचं की छान वाटतं. नंतर मग मी स्वयंपाक बाकीची कामं आवरून तूप करायला घेतलं. ही दुपारची वेळ. साय मी रात्रीच फ्रीजच्या बाहेर काढून ठेवलेली आणि त्याच्यामध्ये दही टाकून ठेवलेलं होतं. आता मी ते मोठ्या भांड्यामध्ये गंजामध्ये काढून घेते, कारण फेटताना मग ते बऱ्यापैकी फेटलं जाईल. सोपी पद्धत आहे तूप बनवण्याची. मी जेव्हाही बनवते रवीनच बनवते. छान फेटून झाल्यानंतर मी थंड पाणी टाकलेलं आहे. थंड पाण्यामुळं लोणी घट्ट व्हायला माझा बाबू माझी मदत करत आहे निर्भय. जेव्हा जेव्हा मी तूप बनवते हा हळू बेटा, हा हजर असला की हा मला मदत करतो. याला करून बघायचंच असतं काय. मम्मी काही करत असली का काहीतरी याला करायचं. दोन्ही असं मस्त तरंगत आहे. वरती आलं, बघू शकता तुम्ही. हे लोणी आहे, एवढं निघालं. आणि याला 7 ते 8 वेळा मी धुवून घेतलं स्वच्छपणे छान. आणि आता गरम करायला ठेवते. सुटायला लागलेलं आहे. आणखी 20 मिनिट ठेवल्यानंतर पूर्णपणे झालेलं आहे. थंड झाल्यानंतर मग झालेलं आहे. तर अशा प्रकारे मी तूप बनवते, साध्या आणि सोप्या पद्धतीने, जास्त भांडे वगैरे भरत. आणि प्रत्येक महिन्यामध्ये मी एवढा डब्बा भरते बनवते. तर मग संध्याकाळी आम्ही मीना बाजारसाठी जातो. कशाचं आहे ते? लोणची. तर हा मीना बाजार लागलेला आहे यवतमाळ आझाद मैदान येथे. आणि खूप छान छान वस्तू होत्या तिथे विकायला, जसं की लोणचं,
खूप लाकडाने बनवलेले काही वस्तू होत्या. फ्लावर बनवून होते लाकडाच्या. नाश्त्याचे दुकान होते. निर्भय आणि निर्भयचे पप्पा पाळण्यात बसायला गेले. मला खूप आग्रह केला पण मी नाही गेले, कारण मागच्या वर्षी असं उन्हाळ्यामध्ये आला होता मीना बाजार आणि माझ्यासोबत असं झालं की तो ब्रेक डान्स नावाचा पाळणा आहे त्यामध्ये बसलो होतो आणि त्याच्यानंतर बसताना काहीच नाही वाटलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी एवढी मान दुखायला लागली, जसं काय मार लागल्यावर मुक्का मार लागल्यावर असं दुखते तशी. यावेळेस हात जोडलेत. आता नाही बाबा, आता बसणार नाही, कारण त्रास होतो सहन नाही होत. त्याच्यापेक्षा आपण नाही बसलेलं. आम्ही सर्व झाल्यानंतर मग तिथे गेलो आणि तो गाढवाचा शो एन्जॉय केला. तुम्हाला पण दाखवते, तुम्ही पण एन्जॉय करा आणि झालंच तर तिथे जाऊन बाइकोला कौन जीव लावते, घरवाली से कौन ज्यादा मोहब्बत करते, ढूंढ के बताओ. समझ में आना चाहिए. दूर नहीं गाना रहना. बाइकोला कौन जीव लावते, बरोबर आहे का सर? यांची बायको कुठे थांबली, हे कोणाला जीव लावते बन्यालाल, रुक के बताओ. तुम्ही सगळं ताई जीव लावते ना बन्यालाल. इतने लेडीज में ज्यादा गुस्से वाली बहन कौन, झगड़ा कौन करते पति के साथ? सनहौरा आला का? झगड़ा करने वाले बहन के पति के साथ करे, जोड़ के बता. एवढे पब्लिक. आजचा ब्लॉग इथेच थांबवते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.